Welcome students. Today we are going to learn about Standard 2nd Subject Maths, a subtraction story. मुलांनो, आज आपण वजाबाकीची गोष्ट पाहणार आहोत. पहा, इथे आपल्याला एक उदाहरण दिलेले आहे. वैशाली had brought 54 beads. वैशालीने 54 बीड्स म्हणजे मण्या 54 मण्या तिने आणल्या. शी हॅड 21 बीड्स लेफ्ट आफ्टर मेकिंग अ स्ट्रिंग ऑफ बीड्स. तिने त्या आणलेल्या मण्यांची एक माळ तयार केली. जेव्हा माळ तयार झाली तेव्हा 21 मण्या उरल्या. तर आपल्याला विचारलं आहे, हाऊ मेनी बीड्स डिड शी थ्रेड इन टू द स्ट्रिंग. तर तिने किती मण्या त्या माळेमध्ये ओवल्या. उरल्या 21. तर आपल्याला विचारलं आहे की मण्या किती तिने माळेत ओवल्या. पहा, व्हॉट इज गिवन. वैशाली ब्रॉट 54 बीड्स अँड हॅड 21 बीड्स लेफ्ट. वैशालीने 54 मण्या आणल्या आणि 21 मण्या उरल्या. हे आपल्याला माहीत आहे. व्हॉट इज आस्क्ड. काय विचारलं आहे बरं आपल्याला. हाऊ मेनी बीड्स वेअर थ्रेडिंग इन द स्ट्रिंग. तर तिने माळेत एकूण किती मण्या ओवल्या हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. व्हॉट मस्ट बी डन. काय करावे लागेल बरं आपल्याला इथं. अगदी बरोबर, काय करावं लागेल. सबट्रॅक्शन, वजाबाकी करावी लागेल. पाहूया कसं मग ते. पहा, इथे आपल्याला उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. पहा, वैशालीकडे 54 मण्या 54 बीड्स तिने आणल्या, म्हणून इथं लिहिलं बीड्स ब्रॉट. मग ते कसं लिहिलं. 5 tens 4 युनिट. इथे पहा मुलांनो, इकडे लक्ष द्या. हे पहा 54 म्हणजे 5 tens म्हणून 1 2 3 4 and 5 असे 5 माळा टेन्स 10च्या 5 माळा काढलेल्या आहेत. आपल्याला माहीत आहे 1 tens मीन्स 10 बीड्स. मग याप्रमाणे 5 tens मीन्स 5 स्ट्रिंग्स म्हणून 5 माळा काढलेल्या आहेत. त्यानंतर 4 युनिट. आपल्याला माहीत आहे युनिट्स सुटे असतात. 4 आहेत म्हणून 4 मण्या इथं आपल्याला खाली काढून दाखवलेल्या आहेत. मग आपल्याला काय म्हणलं आहे की हार तयार करून झाल्यानंतर 21 मण्या उरल्या. बीड्स लेफ्ट. मग आपल्याला इथं 54मधून 21 कमी करायचं. म्हणून इथं काय केलं आहे बरं. पहा, युनिटकडून आपण सुरुवात करायची. 4मधून 1 कमी करायचं. 4 बीड्समधून 1 कमी करायचं. त्यामुळे त्यांनी एक कट केलं आहे. आणि 50मधून 2 टेन्स कमी करायचे. 5 टेन्समधून 2 टेन्स म्हणून त्यांनी 2 माळांवर खाट मारलेली आहे. मग आता उरले किती बाळांनो. पहा बरं. 1 टेन्स 2 टेन्स 3 टेन्स म्हणून 3 टेन्स. हाऊ मेनी बीड्स लेफ्ट युनिट. 1 2 3. उरले 3 मण्या म्हणून 3. म्हणून आपलं उत्तर आलं 3 टेन्स 3 युनिट्स. 33 बीड्स थ्रेडेड. म्हणजे तिने त्या माळेमध्ये 33 मण्या ओवल्या. मुलांनो, इथे एक लक्षात घ्या. वरची संख्या जेवढी आहे तेवढ्या संख्यांच्या माळा आणि मण्या काढायच्या आणि खाली दिलेल्या मणीमाळा त्यातून मायनस करायच्या. समजलं. पुढे पहा. आता इथे आपल्याला कॅरी आउट सबट्रॅक्शन बाय द अबो मेथड. आपल्याला वरील पद्धतीप्रमाणे खाली दिलेल्या उदाहरणांची सोडवणूक करायला त्यांनी सांगितलेली आहे. पहा, मी तुम्हाला एक सोडवून दाखवते. पहा, पहिलं उदाहरण आहे
27 म्हणजेच 2 tens 7 युनिट्स, बरोबर. त्यानंतर 1 tens, त्यामधून आपल्याला 1 tens 3 युनिट्स कमी करायचे आहेत. मग आपण करणार काय पहा. 2 tens 7 युनिट, बरोबर. मग आपण इथे 27 कसं काढणार पहा. 2 tens, बरोबर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा मण्या काढून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 2 tens. How many units? 7. म्हणून 1 2 3 4 5 6 and 7 अशा प्रकारे पहिला जो अंक दिसतोय तो अंक आपण इथं मणिमाळा काढून घेतल्या. मग आता त्यामधून आपल्याला किती कमी करायचे, अगोदर युनिट कमी करायचं. 3 युनिट सुटे. 1 2 3 कमी केलं. त्यानंतर टेन्स कमी करायचे. 2 मधून 1 टेन्स म्हणून आपण काय केलं 1 10 कमी केलं. उरले किती 1 10 म्हणून इथं आपण लिहिलं 1 10. हाऊ मेनी युनिट्स पहा किती उरले. 7 मधून 3 गेल्यावर 1 2 3 4 उरले म्हणून इथं लिहिणार आपण 4. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 1 tens 4 युनिट्स. समजलं. अशा प्रकारे हे सगळे गणित आपल्याला इथं सोडवायचे आहे. पुढे पहा. याप्रमाणे आणखीन आपण पुढचे गणित सोडवूया. पहा 3 tens 7 युनिट्स इथं आपल्याला हे गणित दिलेलं आहे. याप्रमाणे तुम्ही काय करायचं इथं 1 2 3 अशा प्रकारे 3 माळा काढायच्या. त्यातून युनिट किती 1 2 3 4 5 6 and 7 अशा प्रकारे काढून त्यामधून 5 युनिट कमी करायचे. 1 2 3 4 5 किती उरले 2 म्हणून इथं आपण लिहिणार 2 मण्या उरल्या. आता स्ट्रिंग 3 मधून किती कमी करायचं आहे 2 म्हणून 1 2 उरले किती 1 म्हणून आपलं उत्तर येणार 12. अशा प्रकारे उरलेले 2 गणितं तुम्हाला करायचे आहेत. याप्रमाणे तुम्ही इथे स्ट्रिंग काढा. पुढचा बघा 6 tens 8 युनिट्स म्हणून आपण इथं काढणार 1 2 3 4 5 6 tens आणि 8 युनिट्स. 1 2 3 4 5 6 7 8 आपण मण्या काढल्या. मग आता यातून आपल्याला किती कमी करायचे आहेत 4 युनिट्स. 1 2 3 4 उरले किती 4 म्हणून इथं येणार 4. स्ट्रिंग 6 मधून किती कमी करायचं आहे 3 म्हणून 1 2 3 उरले किती 3 म्हणून आपलं उत्तर येणार 34. याप्रमाणे शेवटचं तुम्ही करायचं. पहा इथे 8 युनिटमधून 0 म्हणलं आहे. आपण शिकलो 8मधून 0 गेले असता उरलेली जी दुसरी संख्या आहे ती येते म्हणून आपलं उत्तर इथं येणार 8. आणि टेन्स पहा 9 टेन्समधून 4 टेन्स कमी करायचे. 9मधून 4 गेले किती राहतात 5 म्हणून आपलं उत्तर येणार 58. अशा प्रकारे तुम्हाला मणिमाळा काढून हे गणित सोडवायचं आहे. पुढे पहा. आता इथं आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं दिली आहेत. त्या शाब्दिक उदाहरणांपैकी पहिलं उदाहरण आपण पाहणार आहोत. पहा काय म्हणलं आहे. आनंद रीड 28 स्टोरी बुक्स. आनंदने 28 पुस्तकं वाचली.
सागर रीड 14 आणि सागरने 14 पुस्तकं वाचली. हाऊ मेनी मोअर बुक्स डीड आनंद रीड दॅन सागर. तर आपल्याला इथं विचारलं आहे की आनंदने सागरपेक्षा कितीने जास्त पुस्तके वाचली. जेव्हा बाळांनो कितीने जास्त आणि कितीने कमी असा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपल्याला तिथं मायनस करायचं असतं. म्हणून आपण ही संख्या अशी मांडून घेणार आहोत आणि सोडवणार आहोत. पहा इथे युनिट, इथे टेन्स. पहिला अंक कोण आहे? 28. म्हणून आपण इथं लिहिणार 28. हे काय आहे 28? आनंद्स बुक. आनंद्स बुक. बरोबर. पुढे सागरने किती वाचलेत? 14. म्हणून आपण इथं लिहिणार 14 आणि इथं लिहिणार सागर्स बुक. सागरने वाचलेली पुस्तकं. आता आपल्याला इथं काय विचारलं आहे? हाऊ मेनी मोअर बुक्स आनंद रीड दॅन सागर. आता कितीने जास्त म्हणलेत म्हणून आपण इथं काय करणार आहोत? मगाशीसारखं 2 10s 8 युनिट्स काढणार आहोत. 2 10s 2 माळा काढायच्या. 8 युनिट 1 2 3 4 5 6 7 8 युनिट काढलं. मग आपल्याला मायनस करायचं आहे. लक्षात ठेवा वरच्या एवढे मणिमाळा काढायचे, खालचे त्यातून मायनस करायचे. आता 8मधून आपल्याला 4 मायनस करायचे म्हणून 1 2 3 4 कमी केले. किती उरले? 4. म्हणून आपल्या इथं उत्तर येणार 4. आणि आता टेन्स म्हणजे माळा. 2 10sमधून आपल्याला 1 10s कमी करायचं आहे म्हणून एकावर आपण खाट मारलं. उरले किती? 1. अशा प्रकारे आपलं उत्तर आलं 14. बाळांनो इथं माळा काढताना एका माळेमध्ये 10 मण्या काढायच्या आहेत. विसरायचं नाही. मोजून 10 मण्या काढा. मग आपलं उत्तर आलं की 14 मोअर बुक्स रीड आनंद दॅन सागर. बरोबर. आनंदने सागरपेक्षा 14 पुस्तकं जास्त वाचली. अशा प्रकारे बाळांनो तुम्हाला इथं घरं आखून युनिट टेन्स लिहून मोठा अंक वर लहान अंक खाली लिहायचं आहे आणि वरच्या एवढे मणिमाळा काढून खालच्या संख्ये एवढे मणिमाळा त्यातून मायनस करून हे गणित सोडवायचे आहेत. पुढील सगळे शाब्दिक उदाहरणं तुम्ही सोडवा. समजलं? धन्यवाद.